नमस्कार विद्यार्थ्यांनो, मला आशा आहे की तुम्ही सर्वांचा दिवस चांगला जात असेल. मी आहे स्मिता देशमुख. आमच्या शेवटच्या सत्रात ब्रिटिशांनी फूटपाडा आणि राज्यकरा धोरण स्वीकारून आणि मुस्लिम लीग सारख्या इतर संघटनांना पाठिंबा देऊन काँग्रेसच्या मागण्यांकडे कसे दुर्लक्ष केले हे आम्ही शिकलो. या सत्रात आम्ही 10वीच्या सामाजिक अभ्यासातून भारतातील राष्ट्रीय चळवळी, विभाजन आणि स्वातंत्र्य 1939 ते 1947 या विषयावरून त्या काळातील अशा संस्थांबद्दल शिकत राहू. परिणाम, आपण याबद्दल जाणून घेण्यास सक्षम असाल. हिंदू महासभा, पाकिस्तानचा ठराव, भारत छोडो आंदोलन, सुभाषचंद्र बोस आणि इंडियन नॅशनल आर्मी INA. कीवर्ड: ठराव, काहीतरी करण्याचा किंवा न करण्याचा ठाम निर्णय. स्वायत्तता, स्वराज्याचा अधिकार किंवा अट. एकत्रित करा, सक्रिय सेवेसाठी सैन्य तयार करा आणि संघटित करा. वाटाघाटी, करारावर पोहोचण्याच्या उद्देशाने चर्चा. संकल्पना नकाशाचे निरीक्षण करा. हिंदू महासभा आणि RSS. हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS ही राष्ट्रीय सांस्कृतिक संघटना देशभरातील हिंदूंना एकत्र करत आहेत. या संघटनांना सर्व हिंदूंना एकत्र करून एक संदेश द्यायचा होता की भारत ही हिंदूंची भूमी आहे, कारण ते बहुसंख्य आहेत. काँग्रेसचे अनेक सदस्यही या संघटनामुळे प्रभावित झाले. काँग्रेसने आपल्या सदस्यांमध्ये धर्मनिरपेक्ष समज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी मुस्लिम लोकसंख्येशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. निरनिराळ्या धार्मिक संघटनांच्या संदेशवहन आणि उपक्रमांमुळे निर्माण झालेली छाप त्यांना बदलायची होती. काँग्रेसने असा युक्तिवाद केला की हिंदू आणि मुस्लिम वेगळे नसून ते एकाच राष्ट्राचे, भारताचे भाग आहेत. तथापि, हिंदू वर्चस्वाबद्दल मुस्लिम लीगची भीती ब्रिटिशांनी लक्षात घेतली आणि मुस्लिमांना सुरक्षित वाटण्याचे मार्ग सुचवले. पाकिस्तान ठराव. मुस्लिम बहुसंख्य असलेल्या प्रदेशांसाठी स्वतंत्र शासन व्यवस्था आवश्यक असल्याचे अनेकांना वाटले. सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा चे लेखक उर्दू कवी मोहम्मद इक्बाल यांनी 1930 मध्ये मुस्लिम लीगच्या अध्यक्षीय भाषणात उत्तर पश्चिम भारतीय मुस्लिम राज्य ची गरज भाष्य केली होती. पाकिस्तान किंवा पाकस्थान हे नाव चौधरी रहमत अली UKच्या केम्ब्रिज विद्यापीठातील पंजाबी मुस्लिम विद्यार्थ्यांनी तयार केले होते. त्यांना मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्रीय अस्तित्व हवे होते.
तथापि मुस्लिम लीगच्या बहुतेक सदस्यांनी आणि इतर मुस्लिम नेत्यांनी ही कल्पना नाकारली आणि 1930च्या दशकात त्याला गांभीर्याने घेतले नाही. लवकरच भारतातील राजकीय परिस्थितीने गंभीर वळण घेतले. भारतात फूट पाडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या धोरणामुळे राजकीय बदल घडला. मुस्लिम लीगने एका ठरावाद्वारे देशाच्या मुस्लिम बहुसंख्य भागांना स्वायत्तता देण्याची मागणी केली, ज्याला नंतर पाकिस्तान ठराव म्हणून ओळखले गेले. मुस्लिम लीगने उपस्थित केलेला प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस आणि मुस्लिम लीगच्या नेत्यांनी सुरुवातीला वेगवेगळ्या मागण्यांनी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. पण वाटाघाटी ठप्प पडल्यावर वेगळ्या राष्ट्रीय राज्याच्या कल्पनेने जोर पकडला. मुस्लिम लीगचे नेते मोहम्मद अली जिना यांच्या मागण्या पूर्ण करण्यात काँग्रेस अपयशी ठरली होती. 1940 ते 1946 दरम्यान मुस्लिम लीगने मुस्लिम लोकसंख्येला वेगवेगळ्या राष्ट्रीय राज्याची गरज पटवून दिली. शेतकरी अशा देशाची कल्पना करू शकतात जिथे त्यांचे हिंदू जमीनदार आणि सावकार यांनी शोषण केले नाही. मुस्लिम व्यापारी व्यापारी आणि नोकरी शोधणारे जिथे हिंदूंशी स्पर्धा करत नव्हते, तिथे राहू शकत होते. अधिक धार्मिक स्वातंत्र्य असेल. मुस्लिम उच्चभ्रूंना त्यांच्या गरजेनुसार सरकार चालवण्याचे स्वातंत्र्य असेल. या काळात अनेक प्रमुख काँग्रेस नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले असल्याने मुस्लिम लीगला अधिक लोकप्रियता मिळू शकली आणि त्यामुळे अखेर त्यांचे ध्येय पूर्ण झाले. 1941 पर्यंत आग्नेय आशियामध्ये जपानच्या विस्तारामुळे भारतीय प्रदेशांना धोका निर्माण झाला, ज्यामुळे ब्रिटिशांनी जपान विरुद्धच्या युद्धात भारतीय समर्थन मिळवण्यास प्रवृत्त केले. मार्च 1942 मध्ये पंतप्रधान चर्चिल यांनी सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांना महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी भारतात पाठवले. परंतु भारतीय संरक्षण सदस्यांच्या काँग्रेसच्या मागणीमुळे वाटाघाटी अयशस्वी झाल्या. क्रिप्स मिशनच्या अपयशानंतर महात्मा गांधींनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध तिसरी मोठी चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे भारत छोडो आंदोलन होते. ऑगस्ट 1942 मध्ये मोहिमेला सुरुवात झाली. गांधीजींना तुरुंगात टाकण्यात आले, परंतु तरुण कार्यकर्त्यांनी संपूर्ण भारतभर संप आणि विध्वंस आयोजित केला. जयप्रकाश नारायण यांच्यासारखे समाजवादी सदस्य भूमिगत प्रतिकार चळवळीत सक्रिय होते. सातारा, मेदिनीपूरसारख्या जिल्ह्यात स्वतंत्र सरकारे घोषित झाली. ब्रिटिश सैन्याने प्रत्युत्तर दिले, परंतु बंड दडपण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागला. दरम्यानच्या काळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोव्हिएत युनियनवरील नाझींच्या हल्ल्यामुळे
ब्रिटिश युद्धाच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला आणि त्याला लोकयुद्ध म्हटले. ब्रिटिशांनी भारत सोडल्यानंतर भारतीय जपान स्वतंत्रपणे हाताळू शकतील असा गांधीजींचा विश्वास होता. अमेरिकन आणि युरोपियन लोकांविरुद्ध जपानच्या सुरुवातीच्या विजयांनी भारतात जोरदार छाप पाडली. कारण असे वाटत होते की युरोपियन वसाहतवाद्यांचा लवकरच पराभव होईल आणि जपानची आशियाई स्थिती निर्माण झाली. ब्रिटिशांच्या श्रेष्ठत्वाची मिथक मोडून काढत भारतीयांनी ब्रिटनविरुद्ध उभे राहणे शक्य झाले. सुभाषचंद्र बोस यांनी दुर्बल झालेल्या ब्रिटिश साम्राज्याने निर्माण केलेल्या संधीचा उपयोग करून घ्यायचा होता. भारतीय स्वातंत्र्य हे अत्यंत महत्त्वाचे असून आपण त्याची मदत घेतली पाहिजे, असा दावा त्यांनी केला. जपान्यांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्य उलथून टाकले. त्यांनी गुप्तपणे जर्मनी आणि जपानमध्ये जाऊन 1942 मध्ये भारतीय सैनिकांची फौज गोळा केली. INA ची निर्मिती. सुरुवातीला हे सैनिक ब्रिटिश सैन्याचे सदस्य होते. बर्मा आणि मलायामध्ये ब्रिटिशांचा पराभव झाला तेव्हा जपानी सैन्याने ते ताब्यात घेतले होते. ते युद्धकैदी होते. सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना आपल्या सैन्यात भरती केले, ज्याला ते इंडियन नॅशनल आर्मी INA म्हणतात. पुढे अनेक भारतीयही सैन्यात दाखल झाले. यामध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश होता. तथापि गांधीजी आणि इतर काही नेते बोसच्या योजनांशी सहमत नव्हते. भारतीय मुक्तीच्या आशेवर जपानी लोकांवर विश्वास ठेवता येणार नाही असे त्यांना वाटले. पण बोस यांनी आपली वाटचाल चालू ठेवली आणि INAच्या सैनिकांना जपानच्या इम्पिरियरी आर्मी सोबत ब्रिटिश सैन्याविरुद्ध जवळजवळ 3 वर्ष लढायला नेले. संपूर्ण जगासाठी हा अत्यंत कठीण आणि नाट्यमय काळ होता. एका क्षणी असे वाटले मित्र राष्ट्र युद्ध गमावतील. तथापि रशियाने स्टॅलिनग्राडमध्ये विजय मिळवून नाझी सैन्याला रोखले. मित्र राष्ट्रांनी लवकरच नियंत्रण मिळवले आणि अखेरीस दुसरे महायुद्ध जिंकले. त्यानंतर बोस गायब झाले की मरण पावले हे निश्चित नाही. जून 1944 मध्ये युद्ध संपणार असताना ब्रिटिश सरकारने गांधीजींची तुरुंगातून सुटका केली. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी वाटाघाटी आणि चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी वेळ निश्चित केला. म्हणून आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे हिंदू महासभा, पाकिस्तानचा ठराव, भारत छोडो आंदोलन, भारतीय राष्ट्रीय सेना INA निर्मिती.